दिल से चीख सुनो, निर्भय बनो साथियों, निर्भय बनो, निर्भय बनो साथियों, निर्भय बनो। राम दिखा के तुमको काम छीन लिया तुम्हारा, राम दिखा के तुमको काम छीन लिया तुम्हारा। धर्म जात के नाम पर किया बंटवारा सारा, धर्म जात के नाम पर किया बंटवारा सारा। अंधकार मिटाना है तो, अंधकार मिटाना है तो खुद ही ज्योत बनो, निर्भय बनो साथियों, निर्भय बनो, निर्भय बनो साथियों, निर्भय बनो। ईडी का डर दिखाकर सबको एड़ा बनाया, ईडी का डर दिखाकर सबको एड़ा बनाया। संविधान की तो उसने कबर ही खुदवाया, संविधान की तो उसने कबर ही खुदवाया। शेर की औलाद हो तुम, अरे शेर की औलाद हो तुम, राजा शेर चुनो, निर्भय बनो साथियों, निर्भय बनो, निर्भय बनो साथियों, निर्भय बनो। बहुत सहाय अब न सहेंगे, बहुत सहाय अब न सहेंगे, हर जुल्म को लड़ते रहेंगे। बहुत सहाय अब न सहेंगे, हर जुल्म को लड़ते रहेंगे। आजाद भारत को ना गुलाम बनने देंगे, आजाद भारत को ना गुलाम बनने देगा। हर हाथ हर तिरंगा लेकर, हर हाथ हर तिरंगा लेकर फिर से इनकलाब बोलो, फिर से इनकलाब बोलो। निर्भय बनो साथियों, निर्भय बनो, निर्भय बनो साथियों, निर्भय बनो। मन की बात सुन ली अब तक, मन की बात सुन ली अब तक, अब जन की बात सुनो। निर्भय बनो साथियों, निर्भय बनो, निर्भय बनो साथियों, निर्भय बनो। जय भारत, जय संविधान, इनकलाब जिंदाबाद। धन्यवाद नाईकवाडे सर। अत्यंत प्रेरणादायक आणि रक्ताचं तापमान वाढवणारा असं हे क्रांतिकारक गीत सादर झालेलं आहे। याच्यानंतर विद्रोही पत्रकार संघ उदगीर यांच्या वतीने डॉक्टर वागळे सरांचा शाल गुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे। विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं एक जाज्वल्य असं वारसा या ठिकाणी चालवतात। या विद्रोही पत्रकारांच्या हाताने एका शिक्षक श्री मुंडे आणि त्यांचा संच यांना मी मंचावर आमंत्रित करतो सत्कारासाठी। त्यांच्या पाठोपाठ शिरूर आनंदपाळ येथील आपण शकील देशमुख निर्भय बनो टीम आपल्याला सत्कार नंतर करणार आहोत। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांना वागळे सरांचं उदगीर शहरामध्ये स्वागत करण्याची संधी दिली जाईल। माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण थोडंसं स्वागतासाठी थोडा धीर धरावा। काय नाव? अनिल डाळे। सम्यक अनिल डाळे हा मुलगा हरवला आहे। व्यासपीठाच्या जवळ यावं। यानंतर कार्यक्रमाला
अजिबात विलंब न लावता मी अजित शिंदे यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अवघ्या 5 मिनिटांमध्ये संपून टाकू. चला या निर्भय बनो अभियानाच्या जाहीर सभेसाठी ज्यांना ऐकण्यासाठी म्हणून आपण सर्वजण आतुर आहोत. आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलेलो आहोत ते आदरणीय निखिल वागळे सर, ज्यांच्यामुळं महाराष्ट्रामध्ये एक नवचैतन्याचं वातावरण आहे असं म्हणायला हरकत नाही. ते निखिल वागळे सर आज माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन उदगीर सारख्या अत्यंत आडवळणावर असलेल्या शहरामध्ये आलेत. सर्वप्रथम मी त्यांचं या शहरामध्ये स्वागत करतो. या शहरामध्ये मी त्यांचं खरं तर हे क्रांतिकारक शहर आहे. या शहराचं वैशिष्ट्य असं आहे की या शहरानं ज्यांना लढ्याची प्रेरणा दिली त्यांनी या देशावर होणारी अतिक्रमणं थांबवली. याच शहरातील युद्ध जिंकून सदाशिवराव भाऊ पानिपताचं युद्ध लढायला गेले होते. पानिपताचं युद्ध महाराष्ट्रातले मराठी माणसं हरली जरी असली तरी त्यानंतर भारतावर कधी स्वारी झाली नाही. त्यामुळं महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये उदगीरचं नाव एक क्रांतिकारी शहर म्हणून आहे. माझ्यासाठी म्हणून हा खूप तसा अभिमानाचा क्षण आहे. एक सामान्य समाजवादी विचाराचा कार्यकर्ता देशभरामध्ये ज्या वेळेला अत्यंत दूषित वातावरण आहे, समाजातल्या प्रत्येक घटकाची गळचेपी ज्या वेळेला व्हायला लागलेली आहे, त्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण सर्वजण असताना आपण ही निर्भय बनोची सभा आज या ठिकाणी आयोजित करत आहोत. धन्यवाद निखिल सर, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपलं खरोखर मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्यांच्यामुळे मला निखिल सरांना सांगायचं धाडस झालं, जे मला म्हणाले होते मागच्या 2-3 महिन्यापासून ज्या वेळेला आम्ही बोलत होतो नितीन सर आणि मी, त्या वेळेला मी नितीन सरांना म्हणायचो की वागळे सरांना विनंती करा आपण उदगीरमध्ये अत्यंत चांगली निर्भय बनोची सभा घेऊ. त्या वेळेला मला कायम सपोर्ट करणारे आमचे नितीन वैद्य साहेब, उदगीरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय शिवाजीराव हुडे साहेब, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं महाराष्ट्रातलं एक खूप मोठं नाव आदरणीय डॉक्टर अंजुम कादरी, आमच्या शहरातल्या अत्यंत उत्तम नेत्रचिकित्सक आदरणीय ज्योतिताई, माझे मार्गदर्शक ज्यांच्यामुळं छात्र भारतीच्या चळवळीत आम्ही चालू शकलो, ज्यांच्यामुळं छात्र भारतीच्या चळवळीत आम्ही रांगू शकलो, ज्यांच्यामुळं छात्र भारतीच्या चळवळीचं आम्ही महाराष्ट्रात नेतृत्व करू शकलो, ते आदरणीय रोडे सर. महाराष्ट्रात जिल्हा बँका कशा चालवाव्यात याचा आदर्श ज्या जिल्हा बँकेनं घालून दिले महाराष्ट्रभराला नव्हे देशभराला, अशा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्ष आदरणीय शिराताई पाटील, मंचाच्या समोरही खूप मान्यवर मंडळी बसलेले आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री शिवजी मुटगे बसलेले आहेत,
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री संजयजी शेट्टे बसलेले आहेत. आमचे मार्गदर्शक कायम आम्हाला आदी अडचणीमध्ये मार्गदर्शन करणारे, सल्ला देणारे आणि मदत करणारे आदरणीय दशरथ पाटील साहेब बसलेले आहेत. सगळ्यांना मला मार्गदर्शन करता येईल पण आपला सगळ्यांना निखिल वागळे सरांना ऐकायचं त्यामुळे मी खूप वेळ आपला घेणार. परवा मी आणि रंगाराव साहेब चर्चा करत असताना रंगाराव साहेबांनी अत्यंत तळमळीने विषय त्यावेळेला मांडत होते. त्यावेळेला ते असं म्हणाले की देशातल्या एकूण 1% वर हा अन्याय होतो. विद्यार्थ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या बंद आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या रिझर्वेशनवर या सरकारने चाल केलेली आहे. मागासवर्गीयाचे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहामधून बाहेर कसे फेकले जातील यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्यासारखं वाटतंय. या देशातला त्याला बटाटा पोशिंदा म्हणतो त्या शेतकऱ्यावर या देशातलं सरकार कधी न राहण्याचे अत्याचार करताना आपल्याला सगळ्यांना दिसतंय. महाराष्ट्रामधल्या महिला असुरक्षिततेचा एकूण दर्जा काय? सर्व समाज घटक यावरून अडचणीत असताना तुम्हाला मला मात्र अत्यंत सुलभता असलेला फील देण्याचा प्रयत्न सरकार करतोय. मी दरवेळेला असं सांगतो की 1996-99ला 2004ला ज्यावेळेला वाजपेयींचं सरकार पडलं त्यावेळेला वाजपेयीच्या सरकारमधले जे कर्तव्याचे मंत्री होते ते सांगायचं की फील गुड आणि इंडिया शायनिंग करतोय. इंडिया शायनिंग करतोय असं सांगत असताना त्यांच्या शायनिंग इंडियामधून शेतकरी गायब होतात, त्यांच्या शायनिंग इंडियामधून विद्यार्थी गायब होतात, त्यांच्या शायनिंग इंडियामधून अल्पसंख्याक गायब होतात, त्यांच्या शायनिंग इंडियामधून कष्टकरी शेतकरी गायब होतात. आज ज्या पद्धतीनं भारताला एका जगातली महासत्ता करण्याचं स्वप्न ज्यावेळेला आमचे सन्माननीय मंत्री सन्माननीय पंतप्रधान दाखवतात त्याच वेळेला त्यांच्या महासत्तेमधून इथला विद्यार्थी गायब आहे, इथला दलित गायब आहे, इथला शिक्षक गायब आहे, इथला तरुण गायब आहे, इथला शेतकरी गायब आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये ज्या वेळेला कोणी भूमिका घेऊन उभं राहतात त्या वेळेला या सरकारकडे दमन करण्यासाठी ज्या पद्धतीनं यंत्रणा उभी केली जाते ते जास्त घातक आहे. महात्मा गांधींनी निळीच्या सत्याग्रहाच्या वेळेला ज्या वेळेला निखिल वागळे सरांच्या नेतृत्वाखाली एक संघ उभा राहिलेला आहे, एक टीम उभी राहिलेला आहे जी निर्भय बनोचा नारा देत अत्यंत ताकदीनं या सत्तेच्या विरोधामध्ये आपली भूमिका मांडतात. आणि या शहराचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे, उदगीर शहराचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी म्हणून आणि जे कोणी म्हणून महाराष्ट्राला देशाला एक नवी भूमिका देतात त्यांचं स्वागत या शहरानं केलेलं आहे. ही जी जागा आहे या जागेचं महत्व खूप आहे. या जागेवर महाराष्ट्रामधले हे गाव महाराष्ट्रामधलं एक समाजवादी चळवळीचं अत्यंत मोठं केंद्र होतं. आज जे म्हणून सोशलिस्ट विचारधारेचं भूमिका सांगतात, जे म्हणून समाजवादी विचारधारेचे आदर्श म्हणून घेतात ते सगळे लोक या गावामध्ये कधी ना कधी 10 दिवसासाठी 15 दिवसासाठी 20 दिवसासाठी राहिलेले आहेत. आणि इथून त्यांनी प्रेरणा घेऊन एक मोठं काम उभं महाराष्ट्रभरामध्ये केलेलं आहे. आज आपण हे सगळेजण बघतो एका बाजूला स्थिती आहे आणि एका बाजूला ही स्थिती आहे. पलीकडे त्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांच्याकडे जर जाऊन बघितलात आणि इथलं चित्र जर तुम्ही बघितलात तर तुमच्या असं लक्षात येईल की महाराष्ट्राची भूमिका काय आणि महाराष्ट्रातला सामान्य माणूस आता काय विचार करतो. महाराष्ट्रातला सामान्य माणूस आज सत्तेच्या विरोधात आहे. सत्तेचं जे काही उभं केलेलं रूप आहे ते रूप त्या सामान्य माणसाला आज निश्चितपणानं अप्रिय वाटत आहे. आणि त्या अप्रिय वाटण्याची खात्री देणारं हे जे समोर असलेलं तुमच्या माझ्यासमोरचं चित्र आहे हे चित्र खरोखर आश्वासक आहे. माझ्यासारख्या लढणाऱ्या कार्यकर्त्यासाठी हे चित्र कायम प्रेरणा देत आलेलं आहे. मी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय बालाजी रेड्डी यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबरीनं माझ्या वाणीला विराम देतो. मी आपणा सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना विनंती अशी करतो की आपण
येणारी लढाई ही भारताच्या संविधानाच्या अस्तित्वाची, सामान्य माणसाच्या जीवन जगण्याची आणि मरण्याची लढाई आहे. ही लढाई जर आपण हरलो तर मला असं वाटतं या देशातली लोकशाही, या देशात खोल गरजेमध्ये जाणार आहे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, ज्योतिबा फुले आणि शाहूच्या विचारांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्राला या भगव्या झेंड्याच्या प्रभावाखाली जाऊ द्यायचं नसेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांनी निखिल वागळेंचा शब्द आपल्या कानात नीट ऐकला पाहिजे आणि हा शब्द तांड्या पाड्यापर्यंत, वाड्या वाड्यापर्यंत, माणसांच्या पर्यंत जाऊन त्याला जागं केलं पाहिजे. आपल्याकडे पैसा नाही, पैसा सगळा अदानी अंबानीकडे. अहो, लातूरला 10,000ची सभा झाली, एकाही प्रमुख वर्तमानपत्रानं बातमी सुद्धा दिली नाही. पत्रकार परिषद झाली, 34 पत्रकार होते, त्या पत्रकार परिषदेची साधी बातमी सुद्धा नाही. काय व्यवस्था चाललेली आहे. हा दबाव केवळ पत्रकारांना इतका नाही, मालकांनाच खिशात टाकण्याची नीती ही या सरकारची नीती आहे. सगळ्या वर्तमानपत्राचे मालक त्यांनी खिशात टाकलेले आहे. मला आपल्याला म्हणायचंय ही भयावह स्थिती आहे, आणीबाणीपेक्षा अत्यंत भयंकर स्थिती आहे. या स्थितीमध्ये आपण जर जागलो नाही तर खूप मोठी आपल्या समोर संकट येणार आहे. मी अधिक बोलत नाही, आपल्याला सगळ्यांना निखिल वागळेंना ऐकायचंय. मी लातूरच्या सभेमध्ये कवी नीरजच्या ज्या 4 पंक्ती सांगितल्या होत्या त्या सांगतो. कवी नीरज म्हणतात कि गंगा की कसम यमुना की कसम, गंगा की कसम यमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा. गंगा की कसम यमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा. तू खुद को बदल, तू खुद को बदल, कुछ तो बदल, कुछ तो बदल, तभी तो जमाना बदलेगा, तभी तो जमाना बदलेगा. आपल्याला बदलायचंय. आपल्याला या बीजेपीच्या सरकारचा हा खऱ्या अर्थानं मुकाबला करायचा असेल तर मी बदललं पाहिजे आणि बदलण्यासाठी कंबर कसून मी कामाला लागलं पाहिजे. ही आपली भूमिका असली पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की कुठल्या प्रलोभनात अडकू नका, कुठल्या थापाला बळी पडू नका. 24च्या लोकसभे हे जे आहे कोण उमेदवार आहे, बीजेपी उमेदवार आहे, त्याच्याच बाजूने मत असेल सांगावे लागते. प्रश्न या ठिकाणी नाही, राहुल आणि मोदीचा प्रश्न नाही, प्रश्न लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीचा हा फैसला आहे आणि या फैसल्यामध्ये आपण कोणाच्या बाजूने राहणार आहोत हा सवाल आपल्या समोर आहे आणि त्याचं उत्तर निखिल वागळे देतील. धन्यवाद. धन्यवाद थोडे सर. यानंतर राष्ट्रसेवा दला अध्यक्ष निखिल वैद्य साहेब, आपण 5 मिनिटात लोकशाही वाचवण्यासाठी जमलेले उदगीरचे सगळे नागरिक, व्यासपीठावरील माझे सहकारी निखिल वागळे ज्यांना ऐकायला आपण सगळे आलेले आहात, सर्व मान्यवर, आजची ही सभा अत्यंत महत्वाची आहे. इथे सुरुवात करताना संविधानातलं जे पहिलं पान आहे त्याचं वाचन केलं गेलं. ते काय सांगतं, त्याची सुरुवात बाबासाहेबांनी वी द पीपलनी केलेली होती आणि त्याच वेळेला इथे निर्भय बनोचं गीत सादर केलं. त्याच्यात मन की बात छोडो जन की बात सुनो, निर्भय बनो असं आवाहन केलं गेलं. त्या दोन्हीमध्ये एक महत्व आहे. बाबासाहेबांनी ज्या वेळेला घटना समितीमध्ये हा मुद्दा मांडला की ईश्वराला स्मरून म्हणायचं संविधान की लोकांना स्मरून, आणि त्यांनी लोकांना स्मरून त्यांचं अत्यंत ऐतिहासिक असं भाषण आहे. वी द पीपल, आम्ही भारताचे लोक. आणि आम्ही हे कोणाला सांगतो तर बाबासाहेबांनी शेवटी असं म्हटलं की आम्ही हे स्वतःला सांगतो आणि हे आम्ही भारताचे लोक. आज त्या भारताच्याच लोकांचा अंश उदगीरमध्ये आहे. त्याला गेली 10 वर्ष मन की बात माझंच ऐका असं ऐकायची सवय झाली आहे. आज तुम्ही त्यांना सांगतात आमचं ऐका, आमचं ऐका आणि आमचं तुम्ही ऐकलं पाहिजे, अन्यथा आम्ही तुम्हाला सत्तेच्या बाहेर करू. आणि ती वेळ आता आलेली आहे. निखिल वागळेंनी निर्भय बनोचा नारा दिला आणि महाराष्ट्रामध्ये एक जागृती सुरू झाली. खरं तर त्यांनी
हे 1992 साली ज्या दंगली झाल्या त्या दंगलीनंतर सुरू केलेली ही मोहीम होती. मुंबईमध्ये अल्पसंख्याक समाजामध्ये एक अत्यंत भीतीचं वातावरण होतं आणि अशा वेळेला 93च्या दंगलीनंतर निर्भय बनोच्या सभा घेतल्या गेल्या. ठिकठिकाणी वस्त्यांमध्ये जाऊन धीर देण्याचं काम केलं. तसंच काम आज सामान्य लोकांना एकूण हुकुमशाहीपासून वाचवण्यासाठी धीर देण्याचं काम हे निर्भय मनोच्या माध्यमातून होत आहे आणि आपण सारे त्याला प्रतिसाद देत आहात. पुण्यामध्ये सभा झाली, राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहात ती सभा झाली होणार होती आणि एक धमकी आली की ही सभा आम्ही उधळून लावू आणि त्या धमकीला भ्यायचं नाही, घाबरायचं नाही, भीक घालायची नाही असा निर्धार करून स्वतः वागळे पुण्यामध्ये आले. त्यांना जवळजवळ 4 ते 5 तास सभा ठिकाणी येऊ दिलं गेलं नाही आणि ज्या वेळेला ते निघाले पोलिसांचं न मानता न ऐकता की काही करून मी त्या सभेला जाणार आणि जवळजवळ 1000 एवढाच समुदाय त्या सभागृहात जमलेला होता. तितकेच लोक बाहेर होते. पुण्यासारख्या शहरामध्ये ज्याला विद्येचं माहेरघर आणखीन काय काय म्हणतात त्या शहरामध्ये 4 ठिकाणी त्या वागळींच्या वाहनावर त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. पोलिसांच्या गाड्या असून हल्ला झाला आणि तरी ते तिथे पोहोचले. सभा झाली आणि त्या सभेनी काय साध्य केलं असेल? ज्यांनी सभेला उद्ध्वस्त करण्याची उधळून लावण्याची धमकी दिलेली होती, ज्यांनी हल्ला केला त्यांनी सर्व पक्षांच्या लोकांना एकत्र आणण्याचं काम त्या सभेने केलं, त्या धमकीने केलं. त्यामुळे ज्या ज्या वेळेला लोकशाही समोर आव्हान उभं राहतं, मग त्या आणीबाणी नंतर राहिलेलं असो किंवा त्या आत्ता राहिलेलं असो, पुण्यासारख्या ठिकाणी राहिलेलं असो, सर्व पक्षाचे लोक एकत्र येतात, सगळ्यांची मूठ एकत्र वळते आणि त्यातून निर्भय बनोचा नारा दिला जातो. आज आपले जे काही स्वातंत्र्य संग्रामाचे नेते होते, मी सिनेमा क्षेत्रात येतो त्यामुळे हा एक किस्सा सांगतो आणि आपल्याला आपली रजा घेतो. आज आमच्या क्षेत्रावरती प्रचंड दडपण आहे. काय दाखवायचं? मध्येच सगळे सुपारी सिनेमे येत आहेत. काश्मीर फाईल आला, केरळा फाईल आला, त्यानंतर वॅक्सिन वॉर आला आणि त्यातून एकच म्हणजे जन की बात नाही, मन की बातच प्रतिनिधित्व त्या सगळ्या सिनेमांमधून लोकांवर तुमच्या आमच्यावर लादण्याचा प्रयत्न होतो. सगळ्या प्रसार माध्यमातून वर्तमानपत्रात उल्लेख झाला, 34 पत्रकार होते, सभा झाली, 10 लाख लोक होते, बातमी आली नाही. पण बातमीच्या पलीकडे जाऊन आता हा संदेश निर्भय बनोचा हा पोहोचलेला आहे. जितक्या धमक्या द्याल तितका तो वेगाने जाईल, जितकी दडपण आणाल तितक्या त्या वेगाने जाईल. आज मोठ्या प्रमाणावर ही दडपशाही सुरू आहे. माध्यमांना तर त्याच्या बळी पडल्याची स्थिती आहे. सिनेमे येतात, मगाशी मी उल्लेख केला. या सिनेमांमधून काय दाखवलं जातं? म्हणजे RRR सारखा सिनेमा तुम्ही पाहिला असेल. आज आपल्या नेत्यांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न होतो. लोकसभेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचं एक वाक्य काढून त्यांना कशा पद्धतीने आरोपाच्या पिंजऱ्यात उभं केलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यांचं 3 मूर्ती हाऊस हे दिल्लीतलं निवासस्थान तुम्ही आज जाऊन बघा, त्याचा संपूर्ण चेहरा मोहरा बदललेला आहे. या RRR नावाचा एक सिनेमा निघाला, तो खूप पॉप्युलर झाला. त्याच्यातल्या एका गाण्याला ऑस्कर सारखा पुरस्कार मिळाला. त्याचं शेवटचं जे गाणं आहे ते तुम्ही बघण्यासारखे आहे. त्याचं अखेरचं गाणं आहे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातल्या नेत्यांवरती आधारलेलं आहे. सगळं गाणं पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की 2 नेते हे त्या गाण्यामधनं वगळण्यात आलेले आहेत आणि ते 2 नेते आहेत पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी. याच्या मागचं डिझाईन, याच्या मागचं षडयंत्र आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. याच नेत्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुभाव याची मुहूर्तमेढ स्वातंत्र्याच्या चळवळीत रोवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये त्याला एक अधिष्ठान दिलं, नैतिक अधिष्ठान, कायद्याचं अधिष्ठान, की हा देश मनुस्मृतीवरती चालत होता, तो आता या संविधानावरती, या मूल्यांवरती चालेल. याच मूल्यांवरती कुठेतरी आघात आता होण्याची स्थिती आहे आणि त्यासाठी आपण सगळे जमलेले आहोत. आपल्याला ही लोकशाही वाचवायची आहे, आपल्याला ही संविधान वाचवायचंय आणि त्यासाठी आपल्याला निर्भय बनोचा हा नारा गावागावात, वस्त्या वस्त्यांमध्ये, पाड्यापाड्यांवर घेऊन जायचं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत घेऊन जायचं आहे, विधानसभेच्या निवडणुकीत घेऊन जायचंय. इतकंच नाही, ही लढाई केवळ या 2 निवडणुकांपुरती नाही, ही लढाई पुढच्या 10, 15, 20, 25 वर्षाची आहे. याची खोणगाठ बांधून, कारण आपल्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत त्यांची ही लढाई आहे. पुण्यामध्ये आम्ही जी सभा घेतली,
ज्याच्यावरती हल्ला झाला ती कशासाठी घेतली होती? पुण्यामध्ये विद्यापीठामध्ये ललित कला केंद्र नावाची एक संस्था आहे जी 1987 नाट्य क्षेत्रातल्या लोकांनी सुरू केली. कशासाठी सुरू केली? तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे काही चांगलं टॅलेंट आहे, कलाकार आहेत, त्यांना वाव मिळावा, त्यांचं प्रशिक्षण व्हावं यासाठी ती सुरू झाली. त्याच्या एका परीक्षेचा बाऊ करून त्या केंद्रावरती त्या मुलांवरती हल्ला झाला. त्याच्या निषेधात आम्ही ती सभा घेतली होती. या केंद्रामधनं कोण तयार होतं? म्हणजे एक हिंगोली सारख्या गावातला प्रियपाल दशंती हा तिथून होतो. मी बाबासाहेब आंबेडकरांवरती एक मालिका तयार केली जी स्टार प्रवाहावरती खूप चालली, त्याच्यामध्ये तो काम करत होता. असे गावागावातले लोक या ललित कलाच्या माध्यमातून मुंबईच्या मनोरंजनाच्या नगरीमध्ये आपलं भवितव्य आजमावत आहेत. त्यांच्यावरतीच घाला घालण्याचं काम पुणे विद्यापीठाच्या या ललित कलावरच्या हल्ल्यातून झालं, ज्याचा निषेध करण्यासाठी आम्ही पुण्यात जमलो होतो. त्याच्यावरती हल्ला झाला. त्यांनी एकच गोष्ट सगळ्यांना एकत्र आणलं. त्यामुळे आपण सर्व एकत्र राहूया, निर्भय होऊया आणि या संकटाचा सामना आजपासून सातत्याने पुढे करत राहूया. एवढंच बोलतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद. यानंतर आज या ऐतिहासिक दिवशी उदगीरच्या ऐतिहासिक नगरीमध्ये या चळवळीच्या शहराला मित्रांनो टाळ्यांच्या स्वागत करूया. बस का दिसत नाही त्यांना. बरोबर आहे, ठीक आहे. हा, काय नाव आलं पाहिजे? हो, चला. अरे एक माईची जागा ठरवायला एवढा वेळ नव्हता. सरकार कसं बदलणार? पटापट निर्णय घेतले पाहिजेत. अन्याय करणारं सरकार नको. मी सुरुवात करतोय, पण मला नुसते बसलेले प्रेक्षक श्रोते आवडत नाहीत. तर सुरुवातीला घोषणा देऊया. मी म्हणीन जितेंगे लढेंगे, मी म्हणीन लढेंगे, तुम्ही म्हणायचं जितेंगे. लढेंगे लढेंगे लढेंगे. या सभेला इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेल्या माझ्या भावांनो, बहिणींनो, सुरुवातीलाच या सभेचे आयोजक शिंदे, अजित शिंदे यांचा आभार मानतो. कारण एवढी जोरदार तयारी करून त्यांनी ही सभा घेतलेली आहे. मित्रहो, दोन गोष्टी मला सुरुवातीला सांगायचं आहे. ही मशाल पेटलेली आहे इथे, आणि मला ही गोष्ट माहिती आहे की उदगीरची ही भूमी ही आज नाही तर फार पूर्वीपासून पुरोगामी विचारांची भूमी आहे. लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेमध्ये उदगीरचं एक वेगळं स्थान आहे. मी हे शहर ओळखतो डॉक्टर नाय डोळे सरांचं शहर म्हणून. डोळे सरांची आठवण काढल्याशिवाय इथला कोणताही कार्यक्रम माझ्यासारखा माणूस पूर्ण करू शकत नाही. कारण इथे शेकडो विद्यार्थी डोळे सरांनी तयार केले. म्हणून ही मशाल मला महत्वाची वाटते. कारण पुरोगामी विचारांच्या लढाईतला एक टप्पा नाय डोळे सरांनी पुढे नेला
आणि आपण मशाल पेटवली म्हणजे नुसतं प्रतिकात्मक काम केलेलं नाही. मी तुम्हाला सांगतो, ही मशाल कसलं प्रतीक आहे. ही मशाल या महाराष्ट्राला वेगळी दिशा दाखवणाऱ्या शिवछत्रपतींच्या विचारांचं प्रतीक आहे. ही मशाल महात्मा फुलेंच्या विचारांचं प्रतीक आहे. ही मशाल शाहू महाराजांसारख्या राजाच्या नेतृत्व विचाराचं प्रतीक आहे. ही मशाल डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचं प्रतीक आहे. त्यांनी जी परिवर्तनाची क्रांती या देशामध्ये आणली त्याचं प्रतीक आहे. आणि ही मशाल महाराष्ट्राला वेगळा धर्म सांगणाऱ्या संतांचं सुद्धा प्रतीक आहे. म्हणजे आपण ही आज मशाल जी पेटवलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं आपण अशी प्रतिज्ञा केलेली आहे की उदगीरच्या या भूमीमध्ये आम्ही प्रतिगामी विचाराचा विजय होऊ देणार नाही. काय बरोबर आहे ना? आम्ही इथे गोळवलकर हेडगेवार यांचा विचार यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही इथे गद्दारांचा विचार यशस्वी होऊ देणार नाही. बरोबर आहे ना? जरा जोरात हो म्हणा. ही मशाल आज पेटवलेली इथे आहे, ती जर तुमच्या मनात टसली असेल तर तुम्ही हा निर्धार आज कराल याची मला खात्री आहे. मित्रहो, मी बोलणार आहे. मी महाराष्ट्राविषयी बोलणार आहे, मी देशाविषयी बोलणार आहे. पण त्याआधी तुम्हाला सांगतो की मी हे काम का करतोय. माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. मी एक पत्रकार आहे. गेली 45 वर्ष पत्रकारिता करतोय आणि प्रत्येक राजकीय पक्षावर टीका केलेली आहे. मी असं मानतो की माझ्यासारखा पत्रकार हा परमनंट विरोधी पक्ष असतो. कोणीही सत्तेत येऊ, जनतेचे प्रश्न मांडत जर अन्याय झाला तर त्याला विरोध करणं हे माझं काम आहे. आणि जेव्हा जेव्हा बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली आपली घटना धोक्यात येते तेव्हा तेव्हा पत्रकाराचं हे काम आहे की रस्त्यावर उतरून त्यांनी जनतेत जायला पाहिजे आणि जनतेला आपल्या सोबत घेऊन संविधानाचं संरक्षण करायला पाहिजे. मगाशी सर म्हणाले की 2024 ची निवडणूक आहे, लोकसभा निवडणूक. मी त्याच्यात एकच गोष्ट ऍड करतो, केवळ लोकसभा निवडणूक नाही, त्या पुढची एक निवडणूक महत्वाची आहे, विधानसभा निवडणूक. हे लक्षात घ्या. ही लोकसभा आणि विधानसभा निवडणूक सामान्य निवडणूक नाही. या देशात संविधान टिकणार की नाही, या देशात लोकशाही टिकणार की नाही, या देशामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे मन की बात चालणार की जन की बात चालणार हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. तुम्हाला पक्ष फोडणारे हवेत, तुम्हाला घर फोडणारे हवेत किंवा तुम्हाला महाराष्ट्र घडवणारे हवेत हे तुम्ही ठरवायचं आहे. हे लक्षात घ्या. गंभीर गोष्ट आहे. महाराष्ट्रात सध्या जे राजकारण चाललेलं आहे, माझा जन्म झाला महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी 1 वर्ष आणि 45 वर्ष पत्रकारिता केल्यावर मी महाराष्ट्रात आज जे बघतोय, इतकी वाईट परिस्थिती या राज्यामध्ये कधीही नव्हती. हे लक्षात घ्या. इतकी वाईट परिस्थिती म्हणजे या राज्यामध्ये काही आमदार गुंड होते, या राज्यामध्ये पैशाच्या चोऱ्या व्हायच्या, या राज्यामध्ये जनतेच्या तिजोरीवर पूर्वी डल्ला मारला जायचा. पण आज जे सरकार इथे आहे, ज्याला मी 3 चाकांचं सरकार म्हणतो, हे सरकार आल्यानंतर या राज्यात जी परिस्थिती आलेली आहे ती परिस्थिती, तितकी वाईट परिस्थिती, तितकी खराब परिस्थिती, तितकी भयंकर परिस्थिती कधीही नव्हती महाराष्ट्रामध्ये. काय झालंय बघा महाराष्ट्रामध्ये. काय सरकार चाललंय मला कळत नाही. काय सरकार चाललंय मला समजत नाही. याचं कारण एक मुद्दा मी घेऊन तुम्हाला सांगतो. एक मराठा आरक्षणाचा विषय घ्या.
माझं स्वतःचं वैयक्तिक म्हणणं असं आहे की गरीब मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांचं असं म्हणणं आहे. एकही नाही महाराष्ट्रात पक्ष ज्याचा गरीब मराठ्याला आरक्षण द्यायला विरोध आहे. तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा घोळ चाललाय आणि शिंदे सरकारने जे नवं आरक्षण दिलेलं आहे ते सुप्रीम कोर्टात टिकेल याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. म्हणजे गरीब मराठ्याची फसवणूक 2014ला झाली, गरीब मराठ्याची फसवणूक त्यानंतर झाली 2019 नंतर, आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा 10% आरक्षण देऊन, कमी आरक्षण देऊन सुद्धा ते टिकेल याची खात्री देता येत नाही. मित्रहो, ज्या सरकारला ही खात्री देता येत नाही ते सरकार गरिबांसाठी काम करतं असं कसं म्हणायचं? केवळ निवडणूक तोंडावर आली म्हणून आरक्षण देणार, ते सुप्रीम कोर्टात जाणार, ते हायकोर्टात जाणार, तिथे कोणतरी यांचाच माणूस जाणार. लक्षात घ्या, दुसरी माणसं जात नाही. या सरकारमध्ये असलेल्या 3 पक्षांपैकी एक कुणीतरी त्यांचे समर्थक कोर्टात जाणार आणि या आरक्षणाला विरोध करणार. मग मराठा विरुद्ध ओबीसी भांडणं लावली जाणार. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हा महाराष्ट्र एक राहायला पाहिजे. इथे सर्व जाती धर्माचे लोक एक राहिले पाहिजे. या आरक्षणाच्या प्रश्नावर कोणतीही इथे दंगल घडता कामा नये हे लक्षात घ्या. पण सत्ताधारी जे आता बसलेले आहेत ना, काल मनोज जरांगे पाटील यांनी असा आरोप केला की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्यावर विषप्रयोग करतील अशी मला भीती वाटते. चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? उपमुख्यमंत्र्यांवर इतका गंभीर आरोप होतो, मुख्यमंत्री त्याविषयी जुजबी बोलतात, दुसरे उपमुख्यमंत्री तर त्याकडे दुर्लक्ष करतात आणि एकूण गोंधळ माजवण्याचा प्रयत्न होतो. आरक्षण विषय लागलेला बाजूला, पण महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था कशी बिघडेल हे सरकार बघतंय. मी तुम्हाला सांगतोय, हे सरकार बघतंय. तुम्हाला माहिती आहे, गेल्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 8 जिल्ह्याच्या ठिकाणी छोट्या मोठ्या दंगली झालेल्या आहेत. जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसं महाराष्ट्रातली ही परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न होईल. कारण महाराष्ट्र शांत राहिला तर आपण निवडणुका जिंकू शकणार नाही अशी भीती भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे 2 भागीदार जे आहेत, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना वाटते. हे लक्षात घ्या. म्हणून महाराष्ट्र डिस्टर्ब करायचा, महाराष्ट्रामध्ये काही गोंधळ घालून ठेवायचा, महाराष्ट्रामध्ये एकमेकावर चिखलफेक करायची. रोज उठून तेलंगणा तुमच्या बाजूला आहे, तेलंगणातला एक आमदार टी राजा सिंग तुम्हाला माहिती आहे, जो महाराष्ट्रामध्ये येतो आणि वाटेल ती बडबड करतो, लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतो आणि अजून त्याला अटक होत नाही. हे कशाचं लक्षण आहे? दुसऱ्या बाजूला नारायण राणेंचा एक मुलगा जो रोज टेलिव्हिजनवर येऊन किंवा आणखीन वर्तमानपत्रामध्ये बोलून अफवा पसरवतो, धमक्या देतो लोकांना, तरी सुद्धा त्याला अटक होत नाही. हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. हे कोण आहेत? हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. विरोधी पक्षाच्या आमदारांनी असं केलं तर त्यांना अटक होईल, त्यांना तुरुंगात टाकलं जाईल. पण असं हे सरकार करत नाही, कारण या सरकारला महाराष्ट्र मोडून टाकायचं आहे, लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला सांगतो, यावेळची जी निवडणूक आहे ती महाराष्ट्र धर्म जगणार की नाही याची निवडणूक आहे, लक्षात घ्या. याची निवडणूक आहे. महाराष्ट्रात आपण निवडणूक जिंकू शकत नाही असं भारतीय जनता पक्षाला वाटल्यामुळे गेले अनेक दिवस, गेली 2 वर्ष महाराष्ट्रातल्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुका झालेल्या नाहीत, हे लक्षात घ्या. आधी महानगरपालिका नगरपालिका निवडणुका व्हायला हव्या होत्या, मग लोकसभा, मग विधानसभा, पण यांची हिंमत झाली नाही महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका नगरपालिका निवडणुका घ्यायची. याचं कारण तिथे त्यांना आत्मविश्वास वाटत नाही. मग काय केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग पहिल्यांदा उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, उद्धव ठाकरेंचं घर फोडलं आणि तेही पुरेसं झालं नाही
म्हणून मग शरद पवारांचा पक्ष फोडला, शरद पवारांचं घर फोडलं. महाराष्ट्रात यापूर्वी असं कधीही घडलेलं नाही. भारतीय जनता पक्ष हा फक्त पक्ष फोडणारा दुसरा पक्ष नाही, तर भारतीय जनता पक्ष हा आता राजकारण्यांची घरं फोडणारा पक्ष आहे, नेत्यांची घरं फोडणारा पक्ष आहे. उद्या तुमची सुद्धा घरं फोडेल हे लक्षात ठेवा. लिहून घ्या माझं वाक्य. जे लोक रस्त्यावर मारामाऱ्या करतात, जे लोक रस्त्यावर एका पत्रकारावर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ला करतात, ते तुमच्या घरात घुसायलाही वेळ लागणार नाही. हा इशारा मी तुम्हाला आज देतोय. अजिबात वेळ लागणार नाही. याचं कारण तुम्ही जर फॅसिझम विषयी ऐकलं असेल, फॅसिस्ट लोकांविषयी ऐकलं असेल की सत्ता मिळवण्यासाठी ते काहीही करतात, तशा प्रकारचे हे लोक आहेत. लक्षात घ्या. 2014 साली नरेंद्र मोदींना निवडून दिलं लोकांनी. का निवडून दिलं? तर विकास व्हावा म्हणून. तुमच्यापैकी अनेकांनी नरेंद्र मोदींना मतं दिली असतील, मला माहिती आहे. कारण तेव्हा वातावरण असं होतं की युपीएचं म्हणजे काँग्रेसचं सरकार गेलं पाहिजे आणि मोदींचं सरकार आलं पाहिजे, असं वातावरण होतं या देशामध्ये. पण त्यानंतर 9 वर्षात काय झालंय बघा. किती विकास झाला देशाचा, किती रोजगार मिळाला. काहीच नाही. फक्त न्यूजपेपरच्या पहिल्या पानावर मोठमोठ्या जाहिराती येतात आणि त्यात वरच्या दोघांचे किंवा खालच्या तिघांचे फोटो, एवढंच असतं. किती लोकांचं कल्याण झालं या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही. आत्ता ताजी गोष्ट सांगतो. दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाला बसलेले आहेत, बरोबर आहे. दिल्लीमध्ये शेतकरी अनेक दिवसापासून आंदोलन करतायत. हे शेतकरी तिथे बसू नयेत म्हणून रस्त्यावर खिळे ठोकण्यात आले. कोणतं सरकार आपल्या अन्नदात्याबरोबर असं वागतं? माझा प्रश्न आहे तुम्हाला. काय 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी सुद्धा शेतकरी असेच आंदोलनाला बसले होते, तेव्हाही खिळे ठोकले होते, तेव्हाही अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. पण शेतकऱ्यांचा राग आपल्याला कंट्रोल करता येणार नाही, आपल्याला मर्यादित करता येणार नाही. म्हणून मोदी सरकारने माघार घेतली आणि शेतकऱ्यांविषयी केलेले कायदे रद्द केले, हे लक्षात घ्या. आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. शेतकऱ्यांवर कशाला, कामगारांची काय परिस्थिती आहे बघा. गेल्या 9 वर्षात किती कंपन्या बंद झाल्या देशामधल्या, याची यादी काढा. मला तर वाटतं इथे विरोधी पक्षाचे लोक बसलेले आहेत. मी पत्रकार आहे, आम्ही गेले 9 वर्ष हे बोलतोय. बेरोजगारी किती वाढली, महागाई किती वाढली. बायका आहे तिथे, महागाई वाढली आहे की नाही? जरा जोराने सांगा. बघा, महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. मग कोणाचा फायदा झालाय? माझा प्रश्न असा आहे, 9 वर्षात कोणता विकास झाला, कोणाचा फायदा झाला? आणि मग काय होतं तुम्हाला सांगतो. या सगळ्या मोदी सरकारच्या भानगडी ज्या आहेत त्या बाहेर येऊ नये म्हणून मोदी सरकार एकतर ईडी वापरतं किंवा सीबीआय वापरतं किंवा अशा संस्था वापरतं, हे लक्षात घ्या. आत्ताची गोष्ट सांगतो, म्हणजे ईडी खूप लोकांना लावली, परंतु परवा नितीश कुमार भाजप गेले. पुन्हा एकदा नितीश कुमार भाजपकडे गेल्यावर पहिल्यांदा यांनी टार्गेट कुणाला केलं, लक्ष कुणाला केलं, तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना, जे आदिवासी आहेत. एका बाजूला आपले मोदीजी म्हणतात आम्ही आदिवासींचं कल्याण करायला निघालेलो आहे, आणि दुसऱ्या बाजूला देशातल्या एकमेव आदिवासी मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकतात. याचं उत्तर कसं द्यायचं मला सांगा. नुसतं त्यानं टार्गेट नाही केलं. आधी काय झालं तुम्हाला कहाणी सांगतो. हेमंत सोरेन यांच्यावर ईडीची केस होती, त्यांच्यावर काही आरोप होते. ते 2 दिवस एका बैठकीला आले नाहीत. म्हणून मोदी सरकारने म्हणजे ईडीने पोस्टर लावली झारखंडच्या राजधानीमध्ये आणि दिल्लीमध्ये की हे बेपत्ता आहेत. दुसऱ्या दिवशी हेमंत सोरेन एका बैठकीला हजर राहिले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री बदलला. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं हे केंद्र सरकारला विरोध करतायत म्हणून यांच्यावर कारवाई झालेली. हेमंत सोरेन यांच्यावर कारवाई झाल्यानंतर पुन्हा एकदा लालू प्रसाद यादव, राबडी देवी,
त्यानंतर तेजस्वी यादव, त्यांच्या 2 बहिणी यांच्यावर आणखी एक केस लावून कारवाई करण्यात आली. हेतू एकच, नरेंद्र मोदींचा हेतू एकच की एक तर तुम्ही भाजपमध्ये या. भाजप हे वॉशिंग मशीन आहे, तुम्हाला माहिती आहे. भाजप ब्रँडचं वॉशिंग मशीन आहे जे आपल्या देशात गेली 9 वर्ष चाललंय. एक तर तुम्ही भाजपमध्ये या किंवा मग तुम्ही जेलमध्ये जा. जेलमध्ये पाठवणं येणं सोपं आहे. जेलमध्ये कोणत्याही केसचा निकाल लागत नाही, हे लक्षात घ्या. तिथे मनीष सिसोदियाला जेलमध्ये टाकला. मनीष सिसोदिया दिल्लीमध्ये शिक्षण मंत्री म्हणून उत्तम काम करत होते. त्यांच्या विरुद्ध प्रथमदर्शनी कोणताही पुरावा नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. मी नाही म्हटलंय, सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. तरी सुद्धा त्यांना बेल मिळत नाही. महाराष्ट्रात किती लोकांना जेलमध्ये टाकलं तुम्ही बघा. नवाब मलिक अनेक महिने जेलमध्ये राहिले. त्यानंतर त्यांना वैद्यकीय कारणासाठी बेल मिळाला. संजय राऊत 3, 4, 5 महिने जेलमध्ये राहिले. ते घाबरले नाहीत, ते बाहेर आले, बोलत राहिले. अजून त्यांना धमक्या मिळतात, पुन्हा आम्ही जेलमध्ये टाकू वगैरे वगैरे वगैरे. मुद्दा असा आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कदाचित अनेकांनी वाचली असेल. रशियामध्ये पुतीन नावाचे अध्यक्ष आहेत. ऐकलंय पुतीन विषयी? रशियाचे अध्यक्ष आहे पुतीन. अनेक वर्ष ते तिथे सत्तेमध्ये आहेत आणि मोदी त्यांचीच आवृत्ती आहे असं मी म्हणतो. याचं कारण ते सुद्धा लोकनियुक्त हुकुमशाह आहेत. ते सुद्धा बोगस निवडणुका घेऊन निवडून येतात आणि इथे सुद्धा मोदी ईव्हीएम वापरून काय घोटाळा करतात याविषयी लोकांच्या मनामध्ये संशय आहे. ईव्हीएमचा निकाल सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर द्यायला हवा, तो दिला जात नाही. पण पुतीन यांनी काय करेल तुम्हाला सांगतो. पुतीन यांचे एक विरोधक होते, अलेक्सी नवाल्नी नावाचे. ते काही दिवसापूर्वी जेलमध्ये असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या समर्थकांचं असं म्हणणं आहे आणि अमेरिका वगैरे देशांचं पण हे म्हणणं आहे की त्यांचा मृत्यू झाला नाही, त्यांना कट करून ठार मारलं गेलं. त्यांना कट करून ठार मारलं गेलं कारण हे जे आहे पुतीन यांचे विरोधक नवाल्नी, ते पुतीन यांच्या सरकारवर कायम टीका करत होते आणि ते असं म्हणत होते, या इतकं भ्रष्ट सरकार दुसरं नाही. ते असं म्हणत होते की हे जे सरकार आहे पुतीन सरकार, हे चोर आणि दरोडेखोरांचं सरकार आहे. मला असं वाटतं की मोदी आणि शहा यांच्या सरकारविषयी किंवा इथे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारविषयी हे म्हणायला की हे चोर आणि दरोडेखोरांचं सरकार आहे, ते घालवायला हवं. पण नवाल्नी यांची गोष्ट तुम्हाला पूर्ण सांगतो. नवाल्नी यांचा खून झाला असं लोक म्हणतायत. नवाल्नीवर 2020 साली विषप्रयोग करण्यात आला. त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला. त्यांना थेट जर्मनीला नेण्यात आलं म्हणून ते वाचले. त्यांचं देशावर इतकं प्रेम होतं की ते परत आले रशियामध्ये. पुतीन यांनी त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी त्यांना थेट पुन्हा तुरुंगात पाठवलं. तुरुंगातून एकदा ते गायब झाले. मग लोकांच्या असं लक्षात आलं की नवाल्नी स्वतः गायब झालेले नाहीत, त्यांना सरकारी एजंटांनी गायब केलेला आहे आणि थोड्या दिवसानंतर ते असे कुठेतरी रस्त्यावर पडलेले आढळले. हा प्रकार आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, रशियामध्येच हे होतं असं नाही, हे इतरत्रही होतं. आणि 2024ला सत्ता बदल झाला नाही तर हे भारतातही होणार आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला हवाय काय भारतात व्हायला? जोरात सांगा जरा. तुम्हाला विरोधकांचे खून व्हायला हवेत का? तुम्हाला विरोधक तुरुंगात जायला हवेत का? जरा जोरात सांगा. मग याचं उत्तर एकच आहे की या निवडणुकीत जो हुकुमशाही करतो, जो अशा प्रकारे विरोधकांचा छळ करतो, त्याला मत न देणं. मला सांगा, विरोधकांचा छळ करणारा कोण आहे? जरा जोरात सांगा. मी एकटा बोलणार नाहीये. घाबरता काय मोदी आणि शहांची नावं घ्यायला?
घाबरता काय? मग सांगा, विरोधकांची निवडणूक करणार कोण? अजून जोरात दिल्लीपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे. मोदी शाह कळल्या, एवढा तर आवाज माझ्यापर्यंत पोहोचतो. मुद्दा असा आहे, अन्याय करणारं सरकार आपण सहन करता कामा नये. जे अन्याय करतात, समाजाच्या सर्व सेक्शन्सवर अन्याय करतात, समाजाच्या सर्व विभागांवर अन्याय करतात, त्यांना आपण मत देता कामा नये. लोक मला विचार, कोणाला मत द्यायचं? अर्थातच जे विरोधात आहेत त्यांना. मी आजपर्यंत कधी कुणाला मत द्याय कुणाला सांगितलेलं नाही, पण या निवडणुकीत मी सांगतोय, कारण ज्या मोदी आणि शहांचं नाव तुम्ही घेतलं त्यांचा पराभव होणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. त्यांचा पराभव होणं आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की मोदी शहा यांचा पराभव करू शकणारा जो तगडा उमेदवार आहे तो, मला असं वाटतं, तो महाविकास आघाडीचा असायला हवा. तुम्हाला जर भाजपचा पराभव करायचा असेल तर तो शिंदेच्या उमेदवाराला मत देऊन होणार नाही, तो अजित पवारांच्या उमेदवाराला मत देऊन होणार नाही. याचं कारण अजित पवारांनाच या निवडणुकीनंतर अडगळीत टाकलं जाणार आहे, लक्षात घ्या. हे लक्षात घ्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर ते होणारच नाहीत. शिंदेनाही अडगळीत टाकलं जाईल, अजित पवारांनाही अडगळीत टाकलं जाईल, अजित पवारांच्या सर्व आमदारांना अडगळीत टाकलं जाईल. कारण भाजपला तुमची गरज संपली तर भाजप आपल्या मित्रांना फेकून देतं, हा इतिहास आहे, विसरू नका. त्यामुळे स्पष्टपणे या निवडणुकीत सांगतो, भाजपच्या पराभव करणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत द्या. हे मी अशासाठी सांगतो की मी महाविकास आघाडीला पण सांगतो, सगळ्यांना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित, मला माझं असं मत आहे की वंचितने पण महाविकास आघाडी बरोबर राहायला पाहिजे. याचं कारण प्रकाश आंबेडकरांचं ध्येय जर मोदी शहांना हरवणं असेल तर त्यांनी सुद्धा या आघाडीबरोबर राहायला पाहिजे. आणि महाविकास आघाडीच्या लोकांना मी सांगतो, समजा जनतेने तुम्हाला मत दिले उद्या आणि तुम्ही नीट कारभार केला नाही तर पत्रकार निखिल वागळे तुमच्या बाजूला नाही. महाविकास आघाडी उद्या सत्तेत आली, मी आता सांगतोय मत द्या, पण त्यांचा उमेदवार, त्यांचा आमदार, त्यांचा खासदार जर चुकीचा वागला तर पहिली टीका करणारा माणूस मी असीन, हे तुम्हाला इथे खात्री देतोय. आपलं जनतेशी देणं घेणं आहे, आपलं काही राजकीय पक्षांची देणं घेणं नाही. जो कोणी सत्तेत येईल त्याने जनतेला जे आवश्यक त्या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजेत, असं माझं मत आहे. आणि पत्रकार हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे परमनंट विरोधी पक्ष आहे, कायमचा विरोधी पक्ष असायला हवा तो. बाकी राज्यातले विरोधी पक्ष काय करतात, अँटी चेंबरमध्ये जाऊन, याच्याशी मला काय देणं घेणं नाही. पण पत्रकारांनी अँटी चेंबरमध्ये जाऊ नये, मंत्र्यांकडून लाभ घेऊ नये. आणि पत्रकारांनी आपली लेखणी आहे ती नेहमी ताठर ठेवावी, ती लेखणी जी आहे ती स्वच्छ ठेवावी, असं माझं मत आहे. मित्र, एवढं सगळं सांगितल्यावर तुम्हाला महाराष्ट्रातली परिस्थिती मी मगाशी सांगत होतो, पुन्हा एकदा सांगतो, मला उदगीरची परिस्थिती एवढी माहित नाही, स्थानिक परिस्थिती, पण पुण्या मुंबईकडे काय चाललंय हे तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रात सध्या माफियाचं राज्य आहे, माफियाचं राज्य आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्र पूर्णपणे राजकीय माफियाच्या ताब्यात गेलेला आहे. आतापर्यंत एखाद्या आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला असं कधी ऐकलंय तुम्ही? पोलीस स्टेशनमध्ये सिनियर इन्स्पेक्टरच्या केबिन मध्ये बसून गोळीबार केला. आमचे कल्याणचे आमदार आहेत गणपत गायकवाड, यांनी
तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये बसून गोळीबार केला सिनियरच्या केबिनमध्ये. आणि कुणावर केला सांगतो तुम्हाला, शिंदे गटाच्या नेत्यावर. म्हणजे हे विरोधकावर सुद्धा गोळीबार करत नाहीत, हे एकमेकावरच गोळीबार करतात. ही महाराष्ट्रात परिस्थिती आहे. हे सरकारमध्ये असलेले तिन्ही पक्षाचे लोक एकमेकाचे गळे पकडायची संधी बघत असतात, हे लक्षात घ्या. एकमेकाचे गळे पकडायची. आणि यांना थांबवणार कोण? तर गृहमंत्री. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना आम्हाला सांगत होते की मी किती अभ्यासू आहे, मी किती कार्यक्षम आहे, मुख्यमंत्री झाल्यावर मी जनतेची कामं करेन वगैरे वगैरे वगैरे. आता काय होत आहे? गणपत गायकवाडने गोळीबार केला, तो भाजपचा आमदार आहे, त्याला अजून पक्षातून सुद्धा काढलेलं नाही. तिथे तो शरद मोहोळ नावाचा गुंड, पुण्यामध्ये त्याला गोळी मारण्यात आली, तो सुद्धा भारतीय जनता पक्षाला मदत करत होता. दुसऱ्या बाजूला अजित पवार, पूर्वी त्यांना अजित दादा म्हणायचे, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक त्यांना नुसतं अजित पवार म्हणतात. मी एका सभेमध्ये असं म्हटलं, अजित दादा पवार, दादा म्हणू नका असं मला सांगितलं. आता ते आमचे दादा नाहीत, आता ते भाजपचे दादा झाले. काय करतात हे लोक? अजित पवार जाऊन पुण्यात गुंडाला भेटले, त्याच्या आधी त्याचा मुलगा पार्थ पवार गुंडाला भेटला. अजित पवार म्हणाले पार्थ पवारने जे केलं चुकीचं केलं, मग तुम्ही का जाऊन गुंडांना भेटताय? आणि तुम्हाला सांगतो की अशा प्रकारचे टोळी युद्ध आता या निवडणुकीत होणार आहेत. माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही. प्रत्येक ठिकाणी गुंडगिरी वाढलेली आहे महाराष्ट्राच्या सर्व शहरामध्ये. आणि पूर्वी असं म्हणायचं की राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत आहे, आता असं म्हणायला पाहिजे हे राजकारण जे आहे तेच गुन्हेगारांचं झालेलं आहे. कोण आमदार, कोण खासदार, कोण कंत्राटदार, कोण हप्तेवाला, कोण दारूवाला, याच्यातला फरक राहिलेला नाहीये. मी इथे तुम्हाला येऊन ही गोष्ट सांगतोय, याचं कारण तुम्ही घराघरात जाऊन ही गोष्ट बोलावी अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र वाचवायचा आहे की नाही हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. एका निखिल वाघांनी बोलून काही होणार नाही. मी बोलतो, सभा घेतो, माणसं येतात, 1000, 2000, 5000, ठीक आहे, बोलून गेला. उद्यापासून काय? मला तुम्हाला सांगायचं आहे, हा महाराष्ट्र जर वाचवायचा असेल तर इथे बसलेल्या प्रत्येक नागरिकांनी रोज आपल्या शेजाऱ्यांची 5, 10, 25 बोललं पाहिजे आणि त्यांना ही परिस्थिती समजावून सांगितली पाहिजे. निर्भय बनवची सभा फक्त इथे येऊन चालणार नाही, प्रत्येक घरात माणसं निर्भय झाली पाहिजेत, हे लक्षात घ्या. प्रत्येक घरात. जसं आणीबाणीमध्ये खूप अत्याचार झाले, इंदिरा गांधींनी केले, इंदिरा गांधींना दोष दिला गेला. आम्ही त्यावेळेला आणीबाणी विरुद्ध कामं केली, तरुण होतो आम्ही, सत्ताधाऱ्यांना विरोध केला, अनेक लोक तुरुंगात गेले. मग 19 महिन्यांनी इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली. त्यांना आपली चूक लक्षात आली. इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली आणि 2 वेळा देशाची माफी मागितली, हे लक्षात घ्या. हे सर्वांना आठवत असेल, काँग्रेसवाल्यांना तर नक्कीच आठवत असेल. इंदिरा गांधींनी आपली चूक कबूल केली देशापुढे. मला अशी खात्री आहे, आत्ता देशामध्ये आणीबाणी लागलेली नसली तरी ही एक प्रकारची अशा प्रकारे विरोधकांचा छळ करणं, अशा प्रकारे पत्रकारांचे गळे दाबणं, ही एक प्रकारची अघोषित आणीबाणीच आहे. पुढच्या काळामध्ये जेव्हा कधी नरेंद्र मोदींचा पराभव होईल आणि पहिली संधी आपल्याला आहेच लोकसभा निवडणुकीत, त्यानंतर नरेंद्र मोदींना सुद्धा अशा प्रकारे अतिरेक केल्याबद्दल देशाची माफी मागावी लागेल याची मला खात्री आहे. नाहीतर पुन्हा 84 साली 2 खासदार होते भाजपचे, 2 खासदार, आता 303 खासदार आहेत. पुन्हा 84 सालची परिस्थिती येईल की लोक चिडले की तुमचे 303चे 2 कधी होतील किंवा 3 कधी होतील हे सांगता येणार नाही. म्हणून मला तुम्हाला विनंती करायची सर्व नागरिकांना की
तुम्ही जागे व्हा, तुम्ही निर्भय व्हा, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. मगाशी निर्भय बनव हे गाणं म्हटलं त्यांनी, चांगलं गाणं म्हटलं त्यांनी. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. याचं कारण काही राजकारणी असं सांगतात, दुसऱ्या पक्षांनी दिलेल्या साड्या असतील किंवा आणखीन काय पैसे असतील हे स्वीकारा आणि आम्हाला मत द्या. मी असं सांगणार नाही. याचं कारण जो नागरिक प्रलोभनाला बळी पडतो तो थेट लोकशाहीचा, संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतो, हे लक्षात घ्या. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका, अजिबात नाही. ते विरोधी पक्षांनी दिलेलं असेल, सत्ताधाऱ्यांनी दिलेलं असेल, निर्भयपणे मतदान करा. मगाशी यांनी सांगितलं पुण्याला काय घडलं. पुण्याला अर्ध्या तासात 4 हल्ले करायचा प्रयत्न झाला, तेही त्यांनी सांगितलं. हे का करतायत भाजपवाले? एका बाजूला म्हणायचं आम्ही 400 जागा जिंकणार. अरे 400 जागा जर तुम्ही जिंकणार असाल तर निखिल वागळेला, विश्वंभर चौधरीला, असीम सरोदेला का घाबरताय? तुम्हाला आत्मविश्वास आहे मन की बातचा, तुमचा एवढा आत्मविश्वास आहे की एकेकाळी तडीपार असलेले अमित शहा तुमचे गृहमंत्री आहे ना, आत्मविश्वास तुम्हाला. मग कशाला घाबरताय तुम्ही? माझ्यासारखा सामान्य माणसाला पोलिसांनी आज पण मला नोटीस दिली की तुम्ही आक्षेपार्ह बोलू नका. मी काहीच आक्षेपार्ह बोलत नाहीये. मी देशातलं सत्य सांगतोय तुम्हाला, जे तुम्हाला माहिती आहे. मला सांगा तुम्ही सगळ्यांनी, या माझ्या बहिणींनी सांगावं की हे सगळं देशात घडतंय, तुम्हाला माहिती आहे. पण कदाचित तुम्हाला व्यासपीठ मिळत नसेल, कदाचित मी जे बोलतो तसं बोलण्याचं धैर्य तुम्हाला लाभत नसेल आज, किंवा तुम्हाला असं वाटत असेल आपण बोललो तर काय बोलतील, आपल्यावर पुन्हा हल्ला होईल का. एकदा तुम्ही मनातली भीती काढू टाकलीत की तुम्हाला कसलीच भीती वाटणार नाही. रवींद्रनाथ टागोर म्हणतात त्याप्रमाणे तुमचा जो माथा आहे तो असा उन्नत होईल, एकदम कसलंच टेन्शन राहणार नाही. कुणाची भीती न बाळगणं हे लोकशाही जिवंत असल्याचं उदाहरण आहे, लक्षात घ्या. त्यामुळे कृपया हे जे निर्भय बनो आंदोलन आहे ते केवळ राजकीय असं समजू नका, कृपया समजू नका. याचं कारण हे केवळ राजकारणापुरतं नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक होऊन जाऊन द्या. एकदा लोकशाहीचा बचाव करण्याचं आपलं काम संपलं की मग अनेक कामं आहेत. घरी गृहिणींना भीती वाटत असते. सर्व भीत्यांना आपण हद्दपार केलं पाहिजे. कोणतीही भीती मनात ठेवता कामा नये. अगदी मी महिलांना सांगेन, नवऱ्याला प्रश्न विचारायला सुद्धा घाबरू नका. आपण फक्त दिल्लीतली हुकुमशाही मोडायला निघालो नाहीये, आपण घरातली हुकुमशाही सुद्धा मोडायला निघालोय. हे लक्षात घ्या. हसतायत सगळ्या, म्हणजे मी खरं बोलतोय, बरोबर आहे ना. नवऱ्याला सुद्धा प्रश्न विचारले पाहिजेत. पोलीस स्टेशनची भीती वाटते आपल्याला, पोलिसांची भीती वाटते. मी सर्वसामान्य नागरिकांना सांगेन की पोलिसांची भीती जर मनातून काढून टाकायची असेल तर तुम्ही कायदा नीट समजून घ्या. कायदा सोप्या भाषेत सांगणारे लोक आहेत. पोलीस आपल्यावर कुठली कलम लावतात, काही सांगतात, 153, 420, 205 काही आकडे सांगतात. ही कलम म्हणजे फक्त आकडे नव्हेत, त्यांचा अर्थ समजून घ्या. आणि पोलिसांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एकच प्रश्न विचारा, आयपीसी बुक आहे का तुमच्याकडे? आयपीसी बुक आहे का? इंडियन पिनल कोड आता नवीन केलेलं आहे, ते पुस्तक आहे का? महाराष्ट्रातल्या बहुतेक पोलीस स्टेशनमध्ये आयपीसी बुकच नसतोय, मी तुम्हाला सांगतो. तेव्हा माझा मुद्दा असा आहे, पोलिसांना प्रश्न विचारायला शिका, घरामध्ये प्रश्न विचारायला शिका, शिक्षकांना प्रश्न विचारायला शिका, शेतकऱ्याला लुबाडणाऱ्याला प्रश्न विचारायला शिका. प्रश्न विचारायला शिका हे आम्हाला जयप्रकाशांनी आंदोलनाच्या वेळेला सांगितलं होतं. आज प्रश्न विचारणारे खूप लोक आहेत, पण आमचे नरेंद्र मोदी प्रश्नांना उत्तरच देत नाहीत. गेल्या 9 वर्षात
एकही पत्रकार परिषद त्यांनी घेतलेली नाही. हे कसलं लक्षण आहे? हे कसलं लक्षण आहे? हे घाबरटपणाचं लक्षण आहे. आता शरद पवार पत्रकार परिषद घेतात, उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतात, आणखीन कोणी पत्रकार परिषद घेतात, क्या देशातले नेते घेतात. पण नरेंद्र मोदी असं काय खास आहे त्यांच्यामध्ये की ते पत्रकार परिषदच घेत नाही. भाई और बहिणो म्हणतायत, ते जास्त मित्रो म्हणतात. हे लक्षात घ्या, नीट ऐका. मुद्दा हा आहे की पत्रकार परिषद न घेणारा पंतप्रधान आम्हाला कसा चालतो सांगा ना. जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते, एवढा अर्थशास्त्रज्ञ मोठा, त्यांना मोदी म्हणायचे की मौन मोहन सिंग, बरोबर ना. मग ते जर मौन मोहन सिंग असतील तर 9 वर्ष पत्रकार परिषद न घेणाऱ्या नरेंद्र मोदींना आम्ही मौनेंद्र मोदी म्हणायचं? काय म्हणायचं? काय म्हणायचं? तेव्हा मुद्दा असा आहे, मुद्दा नरेंद्र मोदी आणि अमित शहा महत्वाचा नाहीये. या देशात एक दिवस लोकशाहीचा विजय होणार आणि सत्ता बदलणार, याविषयी माझ्या मनात काही शंका नाहीये. लोक विचारतात कधी बदलणार. मी सांगतो, पहिली संधी 2024 आहे. पहिल्यांदा लोकसभा, मग विधानसभा. महाराष्ट्राचं वेगळेपण दाखवून देण्याची संधी आलेली आहे. तुम्ही जर संविधानाचा सन्मान करत असाल, तुम्ही जर बाबासाहेबांचा सन्मान करत असाल, तुम्ही जर गांधीजींचा सन्मान करत असाल, तुम्ही स्वातंत्र्य मिळवणाऱ्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करत असाल, तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी न होणाऱ्यांना मत देणार नाही. स्वातंत्र्य लढ्यापासून जे दूर राहिले, ज्यांनी आपल्या शाखांवर अनेक वर्ष तिरंगाही फडकवला नाही, ते आम्हाला सांगतात देशभक्ती काय आहे. आणि आम्ही ऐकून घ्यायचं, बस झालं तुमचं. आमचा देश असा कधीच नव्हता. आमचा देश एकमेकावर प्रेम करायला शिकवायचा. आमचा देश तुम्ही द्वेषपूर्ण बनवलात. आमच्या देशाला तुम्ही माफियांच्या ताब्यात दिलं. आमच्या देशामध्ये उद्योगपतींशी साटालोट तुम्ही केलं. तुम्ही काय म्हणता? न खाऊंगा न खाने दूंगा, न खाऊंगा न खाने दूंगा, लेकिन अदानी और अंबानी को खाने दूंगा, उसका क्या? दोन बाजूला दोन उद्योगपती बसलेले आहेत आणि त्यांच्या हातात देशाचा सगळा अर्थव्यवहार केंद्रित झालेला आहे. त्याचं करायचं काय मला सांगा. हे प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे. तुमच्या घरात सत्ताधारी पक्षाचे लोक येतील, त्यांना तुम्ही विचारले पाहिजे. महागाई कमी का झाली नाही हे विचारलं पाहिजे. रोजगार का निर्माण झाला नाही हे विचारलं पाहिजे. माझं इतकंच म्हणणं आहे, माझ्या परीने तुम्हाला 4 गोष्टी सांगायचा प्रयत्न मी केलाय. आणि इथे मीडियावाले आहेत, हे सगळे मीडियावाले आहेत, त्यांना हात जोडून माझी विनंती आहे, तुम्ही लोकशाहीचा 4था स्तंभ आहात. हे गेल्या 9 वर्षात आपल्यापैकी अनेकांना विसर पडलेला आहे. पण आता जरा ते लक्षात ठेवा आणि निवडणुकीच्या तोंडावर जनतेच्या बाजूने काम करा. जनतेचे प्रश्न मांडा. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही चालल्या. काल यवतमाळमध्ये आणखी आत्महत्या झाल्या. आता हा प्रश्नच महत्वाचा राहिलेला नाहीये. मुसलमानांची काय अवस्था आहे आपण विचारतो का? विचारतो का? उदगीर शहरामध्ये असलेल्या मुस्लिमांना काय वाटतं हे आपण विचारतो कधीतरी जाऊन? या देशामध्ये 18% मुसलमान आहेत. करोडो मुसलमान हे पाकिस्तानात न जाता या देशाचे नागरिक राहिले. हे लक्षात घ्या. ते भारतीय आहेत. त्यांना दरवेळेला भारतीय जनता पक्षाचे संघाचे लोक सांगतात की तुम्ही पाकिस्तानला जा. अरे हा देश जेवढा तुमचा आहे तेवढाच त्यांचा सुद्धा आहे. त्या मुसलमानांना, त्या अल्पसंख्याकांना, ख्रिश्चनांना, इतर अल्पसंख्याकांना या देशात आता सुरक्षित वाटत नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला आज इथे सांगतो, मुसलमान असतील,
दलित असतील, ओबीसी असतील, आदिवासी असतील, जो जो या देशातला दुबळा घटक आहे त्याचं संरक्षण करणं हे लोकशाहीचं पहिलं कर्तव्य आहे, लक्षात घ्या. तुम्ही मुसलमानांचं लिंचिंग करता आणि त्याबद्दल लिंचिंग जे करतात त्यांच्यावर कारवाई होत नाही दड प्रकारे. हा कसला देश आहे? हा कसला देश आहे? हा देश अशा प्रकारे आमचा कधी नव्हता इतका वाईट झालेला, हा गेल्या 9 वर्षात झालेला आहे, लक्षात ठेवा. या देशात एवढं विष कधी पसरलं नव्हतं. मी तुम्हाला कळकळीने विनंती करतो, या देशाची पुन्हा फाळणी व्हायची नसेल धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, तर हे सरकार घालवा. पुढे येणाऱ्या सरकारने चुका केल्या तर काय करायचं ते आपण बघू, पण आता कुणाला घालवायचं ते ठरवा आणि सर्वांनी एकत्र येऊन घालवा. शेवटी मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, ज्यांना ज्यांना या देशाविषयी प्रेम आहे त्यांनी आपले मतभेद दूर सारा, त्यांनी आपला अहंकार दूर सारा. या देशामध्ये माणसं जिवंत राहावीत असं वाटत असेल, या देशामध्ये लिंचिंग होऊ नये असं वाटत असेल, या देशामध्ये शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये असं वाटत असेल, तर सरकार बदलणं आवश्यक आहे. तुम्हाला जर हे मान्य असेल या सगळ्या समुदायाला, तर जोरदार टाळ्या वाजवून सरकार आम्ही बदलणार हे जरा सांगा. आज हे जनमत आहे, हा जन आक्रोश आहे, हा जनांचा प्रवाह आहे. तुमच्या या टाळ्यातून मला हे आश्वासन मिळालं आहे की महाराष्ट्रावर, देशावर अन्याय करणारं सरकार, वर असो की ते खाली असो, मुंबईत असो, हे सरकार तुम्ही घालवणार आहात. मी जेव्हा पुन्हा उदगीरमध्ये येईन विधानसभा निवडणुकीच्या वेळेला, आपलं काम अर्धच होणार आहे, आता पुन्हा येईन तेव्हा मला हे दिसलं पाहिजे की महाराष्ट्रामधून अन्याय करणाऱ्या, अत्याचार करणाऱ्या, अल्पसंख्याकांना संरक्षण न देणाऱ्या, माफियाच्या ताब्यात महाराष्ट्र देणाऱ्या सरकारला धक्का लागलेला असेल. इथेच थांबतो मी, आता खूप वेळ बोललो, पण आता पुढची तुम्ही कृती करायची आहे. जेव्हा मतदानाला जाल तेव्हा लक्षात ठेवा या सभेमध्ये तुम्ही काय आश्वासन दिलंय आणि त्याप्रमाणेच मतदान करा. धन्यवाद. जय भीम, जय हिंद. धन्यवाद साहेब. यानंतर मी आमचे मित्र अहमद साहेब यांना विनंती करतो की या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सर्वांना आभार मानावे. पुन्हा एकदा घोषणा करा.